नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। गरीबवेडी कामगारांच्या घराची जागा परस्पर विक्री करणाऱ्या माजी नगरसेवक मनोज लक्ष्मण दुलम व इतर साथीदारांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी सभासदांचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण। अहिल्यानगर पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या घोटाळ्याचा मास्टर माइंड माजी नगरसेवक मनोज लक्ष्मण दुलम व इतर साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास पोलीस प्रशासन हे मोठ्या प्रमाणात टाळाटाळ करीत आहे। पद्मपुरी गृहनिर्माण संस्थेच्या नागरिकांचे निवाऱ्याचे ठिकाण 220 सभासदांचे प्लॉट बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा करार या मास्टर माइंडने करून हजारो समाजातील लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातील संस्थेचे सुमारे एक हे विसार जागा अंदाजे 7,50,00,000 रुपये किमतीची जागा अगदी 42,90,000 या कवडी मोल भावाने विकण्याचा प्रयत्न करून करोडो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या व समाजातील लोकांना बेघर करणाऱ्या समाजद्रोही मनोज लक्ष्मण दुलम व इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याकामी पद्मपुरी सोसायटी सभासदांनी दिनांक 19/6/2023 रोजी पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर यांच्याकडे अर्ज दाखल केलेला होता। सदर अर्ज हा तोफखाना पोलीस स्टेशन यांच्याकडे कारवाई करण्यासाठी पाठवण्यात आला होता, परंतु आजपर्यंत पोलीस प्रशासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही। म्हणून सभासदांनी पुन्हा महासहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिनांक 8/10/2025 रोजी अर्ज दिला। त्यावेळी देखील महासहाय्यक पोलीस अधीक्षक साहेबांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन यांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिले होते। असे असताना देखील तोफखाना पोलीस स्टेशन यांच्या मार्फत माजी नगरसेवक मनोज लक्ष्मण दुलम याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे। तसेच यावेळी माजी नगरसेवक मनोज लक्ष्मण दुलम हा राजकीय पक्षाचा नगरसेवक असल्यामुळे पोलीस प्रशासनावर राजकीय पक्षाचा दबाव असल्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही। समाजातील गोरगरीब कष्टकरी विणकामगार सभासदांचे 400 स्क्वेअर फुटाचे जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार करून विडी कामगारांची फसवणूक केल्याने त्याच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावी या मागणीकरिता नियोजित पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद कुटुंबासह आजपासून बेमुदत उपोषणासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विडी कामगारांचे आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणासाठी विडी कामगार राहुल गाजूल, नरसिंग वडला कोडा तसेच अभय बुरगुल, धनंजय सुंकी, कृष्णा चिट्ट्याल, योगेश मॅकल, ओंकार रामगिरी, श्रीनिवास वंगार, शंकर कोंडा तसेच नर्मदा कोंडा, विष्णू बोल्ली, सत्यभामा हिरावर्ती, रमेश बल्लाळ तसेच वैभव अर्कल, शंकर वंगार, मोहन चेन्नूर, सुरेश रंगा तसेच सूर्यकांत श्रीपत, महेश गरुड, शंकर अनलदास, यावेळी विष्णू दुवा, मोहन बोज्जा तसेच संजय आकुबत्तीन, पद्मा कोंडा, अंबादास मादास, पूजा चिट्ट्याल, अनिता अल्ली, रत्नमाला आडे, स्वाती सब्बन, अरिता गुंडू, बालमणी कोंडा, मेघा बोगा तसेच सुजाता कंडे पेल्ली तसेच गुरुदत्त जेटला, गणेश दासर, बालाजी दिकोंडा, विजया दावर शेट्टी तसेच पद्मा सब्बन, बालमणी एकलदेवी, मनसुनंदा तिरमल, राजेंद्र तिरमल, बालाजी कोकुल, अशोक एकलदेवी, देवीदास जक्कल आदी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी महेश कांबळे। नमस्कार, माझं नाव अनिता गोपाल गुंडू, राहणार दातरंगे माळा। ही जागा 1985 पासून आमच्या सासू सासऱ्यांनी जे त्यावेळेस बिडी कामगार लोकांनी स्वतःच्या पैशातून निर्माण करून ही जागा घेतलेली होती। त्या जागेला बरेच दिवस तसेच होतं, पण त्याला वाट नव्हती आमच्या याला जाण्यासाठी। ते वाटसाठी आम्ही गेले आजच्याला म्हटलं तरी 30 वर्ष झाले आम्ही जागेसाठी वाट भेटण्यासाठी आम्ही फिरतोय, पण आजपर्यंत कोणी ते करून दिलेलं नाहीये। शेवटी चिट्ट्या सर आणि मनोज दुलम ते म्हटले आम्ही रस्ता काढून देऊ, या आमाशाने आम्हाला म्हटले। आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी असं कळालं की परस्पर चिट्ट्या सरांनी आणि मनोज दुलम भाऊनी ही जागा विकून टाकली। विकून टाकल्यानंतर जेव्हा आम्ही हे सगळं प्रशासन पाठीमागं फिरतोय, म्हणजे आता नाही म्हणतात आम्ही 2 वर्ष झाले ह्या सगळ्या याच्यामध्ये आमदार खासदार
बऱ्याचशा सणाकडे पक्ष म्हणा किंवा बिगर पक्ष म्हणा सगळ्यांकडे ज्याच्याकडून मदत भेटल, पोलीस म्हणा सगळ्यांकडे फिरलोय, पण कुठून आम्हाला काही भेटलं नाही. शेवटी आम्ही आता हताश होऊन इथं अमर उपोषणासाठी बसलो. उपोषणासाठी जर नाही भेटलं तर आम्ही इथं अमर उपोषणही करू किंवा जीवाचा त्यागही करू. कारण की एवढ्या वर्ष झाली आमची जागा आम्हाला भेटत नाहीये. आम्ही खूप हताश झालो. आमचे सासू सासरे फिरून थकले, आम्ही तो फिरून थकलो. उद्या आमच्या मुलं फिरून टाकणार आहे का? नकोय. म्हणून त्यासाठी काहीतरी एक आमचं जागा आम्हाला भेटायला पाहिजे. जे साठे खत आहे फक्त आम्हाला तेवढं रद्द करून पाहिजे. जो पक्षाचा आहे ते आता पक्षाचा कशाला ते माणूस सगळ्यांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाहीये तो कोणत्या पक्षाचा आहे. आम्ही सांगून त्याच्यात काही फरक पडणारा नाहीये. पडला असतं तर आतापर्यंतही फरक पडला असता. पडला नाही याचा अर्थ काहीतरी आहे मोठं, पण आम्हाला त्याच्यात जायचं नाही. आम्हाला फक्त साठे खट रद्द करून पाहिजे, जेणेकरून आम्ही उद्या रद्द केलं की परवापासून आमच्या जागेवर आम्ही घर बांधून राहू शकू. आम्ही लगेच घर बांधायला सुरुवातही करू. इतकंच अपेक्षा आहे आमची. हे सगळे आमचे जे महिला मंडळ आहे सगळं बिडी कामगार आहे. कोणीही सरकारी नोकरीवाले नाहीयेत आमच्याकडं. बिड्या करणारे लोक आहेत. त्यांना घर पाहिजे, छत पाहिजे. एवढीच अपेक्षा आहे की ते साठे खत रद्द व्हावं आणि आमची जागा आम्हाला भेटावं. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट राजू भास्कर गाली, पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सर्व सभासदांसह आज रोजी मी इथं पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या बाहेर उपोषणास बसलेलो आहे. याचं कारण असं आहे की आमची जी सोसायटी होती 1985 साली स्थापन झालेली होती. या सोसायटीमध्ये 220 सभासदांचे प्लॉट अलॉट झालेले होते. 220 सभासदांचे मालकीचा जो हा लेआउट होता 220 प्लॉटचा, याचा व्यवहार मनोज लक्ष्मण दुलम, अंबादास रामचंद्र चिट्ट्याल यांनी बेकायदेशीररित्या आम्हाला कोणत्या प्रकारची माहिती न देता, आमच्या कोणत्या प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे व्यवहार केला. याचा साठेगत केलेलं आहे. अक्षरशः म्हणजे जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आमची शहरामधली, ह्या प्रॉपर्टीचा अगदी कवडीमोल भावामध्ये म्हणजे 42,90,000 याचा व्यवहार केला आणि त्या साठेगतापोटी 24 लाख रुपये यांनी स्वीकारलेले. ज्यावेळेला आम्हाला ही बाब लक्षात आली त्यावेळेला आम्ही मुख्य प्रवर्तक जे अंबादास रामचंद्र चिट्ट्याल आणि मनोज लक्ष्मण दुलम यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेला त्यांच्याशी मिटिंग घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हा जो व्यवहार आहे आम्ही तुम्हाला न विचारता आणि कोणत्या प्रकारची सभासदांची कन्सेंट न घेता बेकायदेशीर केलेला आहे आणि हा व्यवहार आम्ही तात्काळ 10 ते 15 दिवसात तुम्हाला रद्द करून देऊ. त्यानंतर आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क केला, असं त्यांनी उडोउडी चित्र दिली आणि कोणत्या प्रकारचं साठेगत रद्द करून देणार आहे असे आम्हाला त्यांनी कळवले. त्यानंतर आम्ही 19/6/2023 रोजी पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना अर्ज दिला. त्या अर्जाची चौकशी तोफखाना पोलीस स्टेशन यांच्या मार्फत प्रस्तावित करण्यात आली. जवळजवळ 2 वर्ष या अर्जावरती कोणत्या प्रकारची कारवाई झाली नाही. जवळजवळ कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार करणारे या गुन्हेगारांवरती आणि 220 सभासदांचे हजारो लोकांना बेघर करणाऱ्या या गुन्हेगारांवरती कोणत्या प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणून आम्ही 8/10/2025 रोजी आणि 23/11/2025 रोजी पुन्हा SP साहेबांना आणि पोलीस ॲडिशनल साहेबांना त्याचप्रमाणे टिपरसे साहेबांना देखील याबाबत कळवले होते. आणि मी वारंवार जवळजवळ आतापर्यंत 100 वेळा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये येऊन देखील तोफखाना पोलीस स्टेशन येथे वारंवार जाऊन देखील यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. याचं कारण एक आहे की मनोज लक्ष्मण दुलम हा एका राजकीय पक्षाचा नगरसेवक आहे आणि ते राजकीय पक्ष आज देखील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. राजकीय पक्षाचा वरदहस्ता असल्यामुळे त्याच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल होणे कामी टाळाटाळ होऊ राहिली. मागील 2 वर्षापासून हजारो लोकांना बेघर करणाऱ्या या नगरसेवकाला राजकीय पक्ष स्वतःच्या पंखाखाली घेऊन, स्वतःच्या छत्राखाली घेऊन कोणत्या प्रकारची कारवाई होण्यापासून वाचवू राहिलं. आता हे जे अनुभव आम्हाला 2-3 दिवसाखाली देखील आलेला आहे. त्यामुळे आता हताश होऊन निराश होऊन आम्ही इथं शेवटचा पर्याय म्हणून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. जर या संदर्भात कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल नाही झाला तात्काळ तर आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहे. याची सर्व पोलीस प्रशासनाला तरी आमची विनंती आहे की याच्या विरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. ही आमच्या सर्व सभासदांची मागणी आहे. धन्यवाद. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन.
निसर्गाचं नंदनवन साई बना, साई बना. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.